गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा येणार म्हणजे वेगळीच उत्सुकता असते नाही का आपल्याला. आधीच आपण तयारीला लागतो. आपल्या डोक्यात हे सगळे प्लॅनिंग चालू असतात की आपल्याला साफसफाई करायची आहे, घराची डेकोरेशनही करायचं आहे, मोदक बनवायचे आहेत. तसंच मी परदेशात असून मला हृदयात तीच ओढ आहे आणि बाप्पा येणार म्हणून हाही तेवढाच आनंद आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करायची म्हटली की आपण दरवाजाला तोरण लावतो आणि तेव्हाच घराला शोभा येते असं मला वाटतं. त्याच्यानंतर मी सुरुवात केली माझ्या घराला झेंडूच्या फुलांच्या माळा लावायला आणि डेकोरेट करायला. आपण कितीही दुसरं फॅन्सी डेकोरेशन केलं तरी झेंडूच्या फुलांशिवाय आपल्या भारतीय सणांना शोभा येतच नाही. ज्या माळा आहेत ह्या मी भारतातून येताना घेऊन आले होते, जेणेकरून मला गणपती बाप्पा येतील तेव्हा म्हणा किंवा दिवाळीच्या सणाला ह्या मला कामास पडतील असं म्हणून. ही जी आंब्याची पानं आहेत जेव्हा मी इथल्या इंडियन स्टोअरला गेली तिथे मला मिळाली. आंब्याच्या पानांचे तोरण आपल्या भारतीय संस्कृतीत शुभ मानले जाते आणि त्याचा उपयोग आपण धार्मिक समारंभांमध्ये, शुभप्रसंगी आणि सजावटींमध्ये करतो. जर्मन सुपर मार्केटमध्ये भारतीय फुले किंवा झेंडूची फुलं मिळणं थोडं अवघड असतं. तरीही मनात एकच गोष्ट होती की बाप्पासाठी सगळंच उत्तम घ्यायचं. तेव्हा मला ही लाल गुलाबाची फुलं दिसली आणि ती एकदम मनाला आकर्षून जाणारी होती. गणपती बाप्पाला मोदक आणि विविध फळे अर्पण केली जातात कारण ते बुद्धी आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. फळे म्हणजे समृद्धीचं प्रतीक. फळांच्या माध्यमातून गणपतीला प्रसन्न करून आपण घरात सुख, समृद्धी आणि शांती येण्यासाठी प्रार्थना करतो. गणपतीला अर्पण केली जाणारी ही फळे घरात नवीन जीवनाची आणि भरभराटीची सुरुवात करतात. नारळ हे एक पवित्र आणि शुभ प्रतीक मानले जाते. घरामध्ये गणपतीची स्थापना करताना किंवा कोणताही शुभ प्रसंग असो नारळाचा वापर केला जातो. नारळाला समृद्धीचे प्रतीक मानले जाते. गणपतीच्या पूजेमध्ये नारळाचा कलश भरल्याने घरात सुख, समृद्धी आणि भरभराट येते असंही मानलं जातं. गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाची मूर्ती स्थापित करण्यामागे विघ्नहर्त्या गणपती बाप्पाला घरात आणून सुख, समृद्धी आणि शांती प्राप्त करणे हे मुख्य महत्त्व आहे. गणपती बाप्पा हा कोणतीही नवी सुरुवात करायची असेल त्याचा देवता मानला जातो. त्यामुळे या उत्सवातून घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि जे जुने अडथळे असतील तेही दूर होऊन नवीन संधींची प्राप्ती होते. गणपती बाप्पाला प्रसन्न केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते असे म्हटले जाते आणि सोबतच जी सर्व काही कामे आहेत तीही निर्विघ्नपणे पार पडतात. बऱ्याच लोकांना माहिती असेल की आपण ह्याच दिवशी का गणपती बाप्पा बसवतो असं म्हणून. तरीही मी तुम्हाला एक इथे छोटीशी गोष्ट सांगते. तर पौराणिक मान्यतेनुसार ज्या दिवशी महादेव शंकर आणि माता पार्वती यांचा मुलगा गणेश जन्माला आले तो दिवस म्हणजे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी होती. म्हणून या दिवसाला गणेश चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी असं म्हणून ओळखलं जातं. इथे मी यांना कलशावर स्वस्तिक काढायला सांगितले. तर कलशावर स्वस्तिक काढताना जाणवलं की ह्या रेषांमध्ये केवळ रंग नाही तर आपली परंपरा, संस्कृती, आपल्यावर झालेले संस्कार आणि आपलं देवावरचं निखळ प्रेमही दळलेलं आहे. काही गोष्टी कदाचित माझ्याकडून इथे चुकल्याही असतील किंवा राहिल्याही असतील, पण मला जेवढं माहिती आहे आणि लहानपणापासून मी जेवढं बघत आली आहे त्या मी इथे करण्याचा प्रयत्न केला आहे. असे मानले जाते की कलश हे ब्रह्मांडाचे प्रतीक आहे, जे पृथ्वी किंवा गर्भाचे प्रतिनिधित्व करते, जे जीवनाला पोषण देते. कलशातील पाणी हे प्राथमिक जलही दर्शवते, ज्यातून सर्व सृष्टी निर्माण झालेली आहे. कलशाच्या तोंडाभोवती असलेली आंब्याची पानं हे पंचतत्वांचे प्रतीक मानतात आणि ते समृद्धी आणि जीवनदायी अमृतही दर्शवतात. आता माझी सगळी पूजेची मांडणी करून झालेली होती, प्रसादी ठेवून झालेला होता आणि डेकोरेशनही झालेलं होतं. आता फक्त वाट होती ती बाप्पाची यायची. असं म्हणत म्हणतच हे बाप्पांना घेऊन घरी आले. त्यांच्या चेहऱ्यावरचाही आनंद बघण्यासारखा होता. आणि आज तर मी छान अशी मराठमोळी ही काठापदराची साडी घातलेली होती आणि आम्ही दोघांनीच हे ट्रेडिशनल कपडे घातलेले होते. आपला भारतीय सण म्हटला म्हणजे आपले कपडे तर घातलेच पाहिजे, त्याशिवाय सणाला सण पण वाटत नाही. नवीन कपडे किंवा कोरे कपडे घातल्यानंतर आपल्यालाही वाटतं की आपल्याकडे आज काहीतरी सण आहे असं. माझी पूजा अर्चना झाल्यानंतर आम्ही बाप्पांना घरात येण्यास आव्हान केले. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया असं करत करत आम्ही दोघांनी गणपती बाप्पांना घरात आणले आणि त्यांना त्यांच्या स्थानावरती विराजमान केलं. त्यांना स्थानावरती विराजमान केल्यानंतर घरात जणू एक वेगळीच ऊर्जा आलेली होती किंवा एक वेगळीच शक्ती आलेली होती असं आम्हाला दोघांनाही जाणवत होतं. गणपती बाप्पाची स्थापना करताना, मंत्र उच्चार म्हणताना घरातील वातावरण ही अगदी प्रसन्न होते
आणि आपल्यालाही असं एक वेगळीच ऊर्जा येते की नाही, आपणही ती अनुभवतो. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटशेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव रत्नाखचित परा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वडपा हे सदना, संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव. आमची पूजा आटोपली आणि मी लगेचच स्वयंपाकाला घेतले. तर मी आदल्या दिवशीच प्लॅन करून ठेवलेलं होतं की मला काय स्वयंपाक करायचा आहे उद्या, जेणेकरून माझा वेळही वाचेल आणि वेळेवरती स्थापना होईल, पूजा होईल आणि स्वयंपाकही माझा वेळेवरती होऊन मी नैवेद्य दाखवू शकेल देवाला. नैवेद्यासाठी मी बनवलेलं होतं भात, फोडणीचं वरण, बटाट्याची भाजी, सोबतच पोळी आणि गोडमध्ये बनवलेलं होतं शेवाळ्यांची खीर. तर हे पंचपक्वान मी बनवलेले होते. नैवेद्य दाखवायचं म्हणजे पंचपक्वान हवे असं मला वाटतं. नैवेद्याचं ताट अर्पण करत असताना आमच्या दोघांच्या मनात एकच प्रार्थना, हे देवा तुझा आशीर्वाद आमच्या प्रत्येक पावलावर असू दे. हा सण फक्त एक हौस म्हणून नाही, तर आपल्या संस्कृतीला परदेशात जिवंत ठेवण्याचा प्रयत्न होता. आणि माझ्यासाठी तर माझ्या लहानपणीच्या आठवणी, माहेरच्या गणपतीची गोडी आज इथे मला पुन्हा अनुभवायला भेटत होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि मला कमेंटमध्ये लिहून पाठवा. गणपती बाप्पा मोरया.